शिवसेना खासदार संजय राऊत आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत। खरं तर याच मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जी आहे ती काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली। मात्र या संपूर्ण उमेदवारीवरून काँग्रेस मात्र नाराज आहे आणि याचंच पॅचअप करण्यासाठी खरं तर संजय राऊत आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। उद्यापासून खरं तर आज आणि उद्या 2 दिवस हे या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत। तत्पूर्वी नितीन बानगुडे पाटील देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बाजूला आपण पाहताय चंद्रहार पाटील ज्यांना ह्या सांगली लोकसभेची उमेदवारी जी आहे ती शिवसेनेकडून जाहीर केलेली आहे। सुरुवातीला मी नितीन बानगुडे पाटलांकडे जातोय, कशा पद्धतीने हे पॅचअप आता होणार आहे, कारण नाराजी प्रचंड मोठी या ठिकाणी काँग्रेसची नाही। साहजिक एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी सगळे एकत्र येतात, आघाडी होते आणि आघाडीमध्ये जागा वाटप होतं त्यावेळी एखाद्या पक्षाला एखादी जागा सुटते, त्यामुळे साहजिकच तिथं दुसरा पक्ष नाराज होणं हे नैसर्गिक आहे, याच्यामध्ये काही नाही। पण आम्हाला खात्री आहे की ही सगळे नाराजी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या दूर होतील आणि आज उद्यापासूनच हे सगळे महाविकास आघाडी म्हणून एकसंघपणे काम करायला सुरुवात करतील। विश्वजित कदम त्या ठिकाणी सातत्यानं म्हणतायत आमच्याकडेच हा उमेदवार या ठिकाणी उमेदवारी मिळावी, आमचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो, असं सगळं असताना कुठंतरी ताणवलं जातं हे सगळं प्रकरण, असं त्यांच्याकडून वारंवार होतंय। कशा पद्धतीने त्यांची देखील म्हणणं नाही, मुळात काय की त्यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरण्याचा अधिकार आहे, विषय तो नाही। पण आता सगळं पुढं निघून गेलेलं आहे। चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित झाली आहे, आम्ही प्रचारात पूर्णपणे आघाडी घेतलेली आहे आणि आता मागं येण्याचा कुठला प्रश्नच नाही आहे। त्यामुळं आदरणीय संजयजी राऊत इथं येत आहेत, निश्चितपणे या सगळ्या चर्चा होतील आणि सगळेच एकसंघपणे कामाला लागतील याची मला खात्री आहे। आज विश्वजित कदमांची भेट वगैरे काही घेणार आहात का? नाही, निश्चितपणे संजयजी राऊत साहेब येत आहेत, ते पूर्णपणे इथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, विविध संघटनांशी चर्चा करतील। आज सायंकाळी प्रचाराचा मेळावा आम्ही आयोजित केला आहे, त्याला ते संबोधित करतील आणि महाविकास आघाडीचे जेवढे काही नेते आहेत त्या नेत्यांशी ते संवाद साधतील, त्यांच्याही भेटीगाठी घेतील, विधानसभानिहाय आढावा घेतील। पॅचअप हे या दौऱ्यातच होईल असं वाटतं? निश्चित मी म्हटलं आज आणि उद्या हे सगळे एकसंघपणे कामाला लागलेले तुम्हाला दिसतील। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर काही क्षणातच या ठिकाणी संजय राऊत यांचं आगमन होईल आणि पॅचअप करण्यामध्ये संजय राऊत या ठिकाणी यशस्वी होतील असा विश्वास सुद्धा नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला। त्यामुळे येणाऱ्या या 2 दिवसांमध्ये आता नेमक्या काय हालचाली होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, सांगली।